महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा प्रचार सुरू होऊन 15 दिवस झाले। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा राज्यभर धुराळा उडवला। लाडकी बहीण, किसान सन्मान निधी, विकास कामं अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावरून ही निवडणूक चांगलीच गाजली। पेपरमध्ये जाहिरात पासून तर यूट्यूब, फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून निवडणुकीचा प्रचार यावेळी करण्यात आला। राजकीय पक्षाच्या मोठमोठ्या सभा आणि होर्डिंग्सकडे मतदारांचं लक्ष वेधण्यात आलं। महाविकास आघाडी आणि महायुती या दोन राजकीय युती आणि आघाडीभोवतीच प्रचाराचं वारं वाहत होतं। डिजिटल प्रचाराच्या माध्यमातून महायुती ही महाविकास आघाडीवर वरचढ ठरली आहे। बदलत्या काळानुसार महायुतीनं बदलती प्रचाराची साधनांचा वापर मोठ्या प्रमाणात केलाय। व्हिडिओ जाहिरात, बॅनरची जाहिरात आणि लहान होर्डिंग्सची जाहिरात ही आपल्याला गुगलवरती किंवा वेबसाईटवरती पाहायला मिळाली असेल। ज्या वेबसाईटवर किंवा प्लॅटफॉर्मवर आपण जाऊ तिथे आणि फक्त महायुती आणि भाजप यांचं चिन्ह आपल्याला दिसत होतं। त्यामुळे महायुतीने डिजिटल प्रचाराचा वापर करत मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न यावेळी केला आहे। त्याच तुलनेत महाविकास आघाडी थोड्या प्रमाणात कमी पडल्याचा आपल्याला पाहायला मिळालं असेल। मोठ्या राजकीय सभांनी देखील ही निवडणूक रंगतदार झाली। या ठिकाणी देखील महायुतीनं बाजी मारली आहे। महाविकास आघाडी या तुलनेत महायुतीनं मोठ्या सभा घेतल्या, पण थोड्या प्रमाणात महाविकास आघाडी यामध्ये कमी पडली आहे। आतापर्यंत तरी ही निवडणूक कोणत्याही एका पक्षाकडे झुकलेली नाहीये। त्यामुळे या निवडणुकीचा कल धक्कादायक लागणार असल्याचं सध्या बोललं जात आहे। कोणत्याही राजकीय पक्षाला स्वबळावर सरकार स्थापन करणं कठीण जाणार आहे। ही निवडणूक आतापर्यंत विकास कामांच्या माध्यमावरतीच आहे। महायुतीनं आणि महाविकास आघाडीनं अडीच वर्ष सत्ता केल्यामुळे मतदारांना कोणत्याही एका पक्षावर भरोसा राहिला नाही। त्यामुळे मतदार तटस्थ भूमिकेत आहे। त्यामुळे युती आणि आघाडीने प्रचाराचा धुरळा उडवून त्यांना राजकारणाचं वारं एकतर्फी करता आलं नाहीये। त्यामुळे यावेळी राज्यात कोण सत्तेवर येणार हे सांगणं कठीण आहे। यावर तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोर घंटीचं बटन दाबा। धन्यवाद।